नमस्कार. हॉट सीट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संवाद साधतोय शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासोबत. पाटील साहेब, आता आपण स्पष्टपणानं सांगितले की शिवसेनेची फारकत घेतली, मात्र ही फारकत येत असताना कृष्णकुंजच्या दरवाजावर जाणं, राज ठाकरेंशी मैत्री करणं, मनसेचा पाठिंबा घेणं, या सगळ्या राजकीय ज्या घडामोडी, आम्ही जे काँग्रेस आणि सेना BJPच्या विरोधात घटक होते त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्याच्यात सगळी आमची डावी आघाडी पण होती. पण राज ठाकरे यांनी त्यावेळेला नंतर आमच्या 2-3 बैठका पण झाल्या. त्याच्यावर जनता दलाचे आमचे उघाडे होते, शरद पाटील होते, कम्युनिस्ट, आमच्या डाव्या आघाडीत ती चर्चा झाली होती. परंतु त्यांनी मोदींना व्यक्तिगत पाठिंबा जाहीर केल्यामुळे बाकीच्या त्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी बाकीचे मतभेद थोडे झाले आमच्यामध्ये की होता कामा नाही आहे. त्यांची भूमिका बरोबर होती, परंतु राज ठाकरे यांच्याकडे माझे मैत्रीचे संबंध होते आणि त्यांनी म्हटलं की रायगडमध्ये तुमची ताकद आहे, आमचे उमेदवार त्यांनी उभे करणार नाही असं सांगितलं. तुमचे उमेदवार आहेत आणि त्यांनी मनापासून आम्हाला काम. पण आपला जो मावळचा उमेदवार होता त्यानं राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी सोडली होती. मला वाटलं लक्ष्मण जगतापांनी अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून, आणि असं असताना आपण त्यांची व्यक्तिगत ती मतं होती, ते झालंही, त्याच्यावर चर्चा पण नंतर झाली. पण लक्ष्मण जगतापांनी जी भूमिका घेतली, मला वाटतं आम्ही खाली त्यांना चांगली मतं, वरती पण त्यांनी मतं मिळाली. पण देशामध्ये सगळीकडेच जी सोशल मीडियाचं जे वार झालं तर मोदीला त्याचे परिणाम, आणि आता काय त्याचे परिणाम होतील ते विधानसभेला कळेल. त्याच अनुषंगानं प्रश्न, मोदी लाट एवढे जाणवत असताना निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेशी फारकत, एकूणच महायुतीशी फारकत घेण्याचा निर्णय चुकला असं वाटतंय आता? अजिबात नाही आहे. शिवसेनेला आम्ही तुम्हाला तेव्हा घेतले होते, त्यावेळेला आमची भूमिका मी तुम्हाला स्पष्ट केली. आम्ही महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेच त्यांच्याबरोबर गेलो नव्हतो. या ठिकाणी जी भूमिका आहे ती आमची ठाम आहे. राजकारणात ज्या गोष्टी आहेत चुकलो, आणि तेव्हा तो निर्णय आम्ही सगळ्या विचारांती घेतला आणि आमच्या विचाराला आम्ही कायम राहिलो. आज त्याच अनुषंगानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला शेतकरी कामगार पक्षाची भूमिका असेल. आमचे जे पारंपरिक मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर विचार मंथन करूनच ही चर्चा होते. पण मला त्याच्यात तसंच गेल्या गेपेला पण त्या पद्धतीनेच केलेलं आहे. चर्चा जी आहे आमची, जी पारंपरिक, तुम्ही बघा मृणाल गोरे होते, आमची जी पारंपरिक, आम्ही ठाम आहोत. आम्ही काय याच्यामध्ये असं नाही आहोत की हा विचार गेला आणि अमुक गेला नाही. आम्हाला ज्या गोष्टी पटल्या नाहीत, ज्या आमच्या विचारात बसत नाहीत, ते आमची, पण आम्हाला लोक म्हणतात तुम्ही एकाकी आहात, आम्ही आहोत. आमचा विचार आहे पक्का, पण आमची बांधिलकी पक्की आहे. आम्ही चळवळीची बांधिलकी आहोत आणि आमचं चारित्र्य, आमचं राजकीय चारित्र्य आम्ही स्वच्छ ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं. एक थेट प्रश्न आहे पाटील साहेब, शिवसेना ज्या पद्धतीनं ठाकरे परिवारापुरता, राष्ट्रवादी पवार घराण्यापुरता असा एक आरोप केला जातो, तसा शेतकरी कामगार पक्ष सुद्धा जयंत पाटील आणि पाटील परिवारापुरता, पाटील परिवारांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, असा एक आरोप केला जातो. तर असं नाही आहे. उद्या इथे अनेक लोक आहेत, मुस्लिम आहेत, आदिवासी आहेत या पक्षामध्ये, की असं माझ्या पण आम्ही कुटुंब म्हणून, पक्ष म्हणून काम करतो. पाटील कुटुंब आज सगळेच आहेत. धैर्यशील पाटील, मी आगरी आहे, मग धैर्यशील पाटील मराठा आहे. मग काय ते कोणाला देशमुख, लोकांना वाटतं गणपतराव देशमुख एक धनगर आहेत, लोकांना वाटतं देशमुख म्हणजे ते मराठा देशमुख आहेत का? असं नाही आहे. बरोबर सर. एक अजून प्रश्न याच अनुषंगाने, की एकेकाळी पक्षाची एवढी मोठी राज्यात ताकद होती, विरोधी पक्षनेता राज्याला शेकापण दिला, अगदी शंकरराव मोहिते पाटलांपासून भाई उद्धवराव पाटलांपासून, गव्हाणे दोंडगेंपासून सगळे नेते. मात्र बदलत्या काळानुसार जी एक नवीन पिढी आहे तिथपर्यंत शेकाप पोचला नाही. ज्या पद्धतीचं एक कबूल करतो मी, ज्या गतीनं नागरिकरण वाढलं आहे त्या नागरिकरणामध्ये काम करायला आम्ही कमी पडलो. तुम्हाला आता वेळ मर्यादित आहे, पण तुम्हाला सांगतो, तर आम्ही पण हळूहळू याचा विचार करतोय की नागरिकरणामध्ये आज आम्हाला काम करायला कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी अभ्यास घेतले गेले पाहिजे. त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या आहेत आणि शहरी भागातल्या समस्या वेगळ्या आहेत, आणि म्हणून आज आम्ही जे मागे पडलो मी त्याचा अभ्यास केला या 3-4 वर्षामध्ये, आणि मला वाटतं त्याचं पहिलं मॉडेल म्हणून पनवेल मतदारसंघ आहे असं मला वाटतं. सर, त्याचबरोबर रायगड पुरतं बोलायचं झाल्यास शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी हा जो गेल्या काही कालावधीमध्ये राजकीय सत्ता संघर्ष पाहायला मिळाला, त्याचं पर्यावसन कुठंतरी सुनील तटकरे आणि जयंत पाटील या वैयक्तिक वादामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. नाही, गैरसमज आहे. सुनील तटकरे माझे चांगले मित्र आहेत,
तुम्हाला तसं काही समज नाही आहे, व्यक्तिगत आहे विचाराचा या ठिकाणी असलेला मतभेद आहेत. व्यक्तिगत मैत्री आमची आहे, ते माझ्या वाढदिवसाला येतात, मला शुभेच्छा देतात, मी त्यांच्या देतो, ते माझ्या घरी येतात, आम्ही हाऊसमध्ये भेटतो, एकावर करतो, चर्चा करतो, असं कधी नाही. मिटिंग पण आमच्या ज्या खेळीमेळीच्या होतात, टीका आहेत त्या वेगळ्या आहेत. आज काय केलेलं आहे, एक कळलं पाहिजे की काँग्रेस या पारंपरिक आमचा इथला खरा एक नंबरचा शत्रू होता. आज काँग्रेस जवळजवळ तटकरेनं एक केलं पाहिजे, त्यांनी काँग्रेस संपवली आणि राष्ट्रवादी या ठिकाणी वाढवलेली आहे आणि म्हणून एक नंबर ते राहिलेले आहेत. आज या जिल्ह्यामध्ये राजकीय काँग्रेसच्या पेक्षा राष्ट्रवादीने जे काम केलेलं आहे आणि त्याचं श्रेय तटकरेंना जाते ते बरं. आणि म्हणून त्यांचा आमचा संघर्ष आहे, व्यक्तिगत संघर्ष काय नाही आहे. सर, पक्षाचे सरचिटणीस म्हणून तुम्हाला किती आत्मविश्वास आहे, किती जागा एकूण राज्यभरामध्ये शेकापच्या या विधानसभेला येतील आणि ज्या जागा येतील 8-10 जागा जर आल्या तर युतीला पाठिंबा की काँग्रेस राष्ट्रवादी? युतीचा पाठीचा प्रश्नच नाही आहे, युतीचा पाठिंबाचा प्रश्नच नाही आहे. या ठिकाणी आमच्या जागा लढवण्याचा 30-40 जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे सांगेन की माझ्या पक्षापेक्षा माझ्या आघाडीच्या माझ्या मित्रपक्षांच्या पण जागा आल्या पाहिजेत असा माझा प्रयत्न आहे. तुमच्या बोलण्यातून असा अभिप्रेत होतोय की थर्ड फ्रंटचा प्रयोग राज्यात पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या माध्यमातून होणार? नाही, प्रयोग नाही, थर्ड पण आहेच. गेल्या पेला आम्ही रेड हाऊस त्या ठिकाणी केलं होतं, आठवलेना नेतृत्वानं ते सोडून गेले. आम्ही चांगल्या तेव्हा पण आम्ही 17 जागा आणल्या होत्या. तुम्ही पण बघताय असं मला वाटतंय. नक्कीच लाटा येतात आणि लाटा जातात, मात्र जी वैचारिक बैठक आहे, वैचारिक मतं जी ठरली आहेत ती मात्र फुटून जात नाहीत आणि म्हणून येणाऱ्या काळात समविचारी पक्षांना सोबत घेऊन एक वेगळी ताकद थर्ड फ्रंटच्या माध्यमातून उभी करून एक प्रेशर ग्रुप आणि एक दबाव गट काही आमदारांच्या समूहाचा करण्याचा प्रयत्न नक्कीच पुन्हा एकदा शेकअप आणि समविचारी पक्षांच्या माध्यमातून होईल असा आत्मविश्वास व्यक्त करताय जयंत पाटील. आपण शेवटच्या भागामध्ये रॅपिड फायर राऊंड या भागामध्ये असा संवाद त्यांच्याशी सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेतो एक छोटीशी विश्रांती.